जुनी पेन्शन योजना लागू करावी, थकीत महागाई भत्ता मिळावा इत्यादी मागण्यांसह राज्यातल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर आज आपण दैनिक लोकमत आणि दैनिक नवराष्ट्र या दोन महत्त्वाच्या वृत्तपत्रांच्या सौजन्याने दोन महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या अनुषंगाने दोन महत्त्वाच्या बातम्या या जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. पहिली बातमी आहे ती दैनिक लोकमत या वृत्तपत्रामध्ये धुळे आवृत्तीमध्ये पान क्रमांक 1 वर 13 फेब्रुवारी 2026ला आलेली. हा जो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एल्गार झालेला आहे, त्यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहे त्या आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेऊया. जुनी पेन्शन योजना. राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी. दुसरी मागणी आहे महागाई भत्ता. प्रलंबित 3% महागाई भत्ता त्वरित मंजूर करून तो पगारासोबत मिळावा. तिसरी मागणी आहे रिक्त पदांच्या अनुषंगाने. शासकीय व निमशासकीय विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र संघर्षाचा इशाराही देण्यात आलेला आहे. क्यूमाइन क्लबजवळ पार पडलेल्या या धरणे सत्याग्रह आंदोलनाने प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यास मोठं यश मिळवलं आहे. विविध संघटनांच्या मागण्यांकडे शासनाने त्वरित गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. या आंदोलनात 22 संघटना सहभागी होत्या. त्यात राज्य सरकारी कर्मचारी संघटना, शिक्षक समिती, शिक्षक समन्वय समिती, माध्यमिक शिक्षक संघ आदींचा समावेश होता. या 22 संघटनांनी दिवसभर धरणे सत्याग्रह केला होता. याच अनुषंगाने आता आपण एक दुसरी महत्त्वाची बातमी जाणून घेऊया. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा. मुंबई नवराष्ट्र न्यूज नेटवर्कची बातमी आहे. शासनाने कर्मचारी शिक्षकांबाबत जी नकारात्मक भूमिका अंगीकारली आहे त्याकडे शासनाचा लक्षवेध करण्यासाठी गुरुवारी राज्यातील 36 जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचारी शिक्षकांनी 2 तास धरणे सत्याग्रह करून उग्र निदर्शने केली. जिल्हानिहाय कर्मचारी शिक्षकांचा आंदोलनातील सहभाग लक्षणीय होता. या उपरही राज्य सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास विधिमंडळाच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीत सरकारी कर्मचारी शिक्षक बेमुदत संपावर जाणार असल्याची घोषणा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्राचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी मुंबई व मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे यांनी केली आहे. राष्ट्रीय सुधारित निवृत्तीवेतन योजना विधानसभेत मंजूर झाली, परंतु राज्य शासनाने या संदर्भातील कार्यपद्धती व नियम अद्याप तयार केलेले नाहीत. त्यामुळे मंजूर झालेल्या मागणींची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2025 पासून 3% वाढीव महागाई भत्ता लागू झाला, परंतु राज्यातील कर्मचाऱ्यांना अद्याप वंचित ठेवण्यात आले आहे. सध्या सुमारे 2 लाख रिक्त पदे आहेत, ती भरावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या अनुषंगाने आपण या दोन महत्त्वाच्या बातम्या या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.